इकडे मोठी क्रूज दिसते बघा. ऍक्च्युली ह्याच्या आधी पण मी सिटी सेंटरला किंवा इकडच्या एरियामध्ये जाताना येताना बघितली होती. खूप मोठी क्रूज शिप आहे. तिकडे पण आहे. एरिया हा खरंच खूप मस्त आहे ऍक्च्युली. ह्या ट्रॅमनी मी आली आता आणि ही क्रूज शिप आहे. ऍक्च्युली ह्याच्या मागे इकडनं एंट्री गेट आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मी आता हेलसिंकीच्या पोर्ट एरियामध्ये आहे. हे बघा, इकडे मागे बघू शकता. तर इथे क्रूज असतात. हे क्रूज जाण्यासाठी आता एंट्री पॉईंट आहे इथे आणि त्याच्या मागे पण एक क्रूज आहे बघा. खूप मस्त एरिया आहे ॲक्च्युली. हे बघा क्रूज बघा आतून कशी दिसते जवळून. इथे आतमध्ये आल्यानंतर ना इथून तिकीट घ्यायचं. स्कॅन केलेलं. हा इनर पार्ट आहे. सेम एअरपोर्ट सारखंच आहे, जास्त डिफरन्स नाही. खूप मोठी रश आहे लाईन मध्ये. हे बघा भरपूर गर्दी आहे. असे ना बोर्डिंग पास मिळाले आम्हाला क्रूजवर जाण्यासाठी. आता मी क्रूजमध्ये आतमध्ये चालली आहे. तर आतमध्ये येताना ना त्यांनी बोर्डिंग पास बघितले सगळ्यांचे, म्हणजे त्यांनीच दिलेले जे आपण तिकीट काउंटरला काढले ते, आणि पासपोर्ट चेक केले. तर इथून दुसऱ्या देशामध्ये जाताना आम्हाला वाटलं होतं की नाही का आम्ही फ्लाईटनीच जाणार आहे, पण सरप्राईज होतं. बॅग वगैरे घेऊन आल्यावर मला क्रूजच्या तिथे आलो, मला वाटलं हे बघून थांबायचे 5 मिनिटांनी पुढे जायचे. तर तसं नाही, आम्हाला आता क्रूजने आम्ही चाललोय. तर मी पण खूप एक्सायटेड आहे. चला पहिल्यांदाच क्रूजवर बघायला त्याला मिळते. छोट्या क्रूजवर तर मी बसलेली आहे दुबईमध्ये. आता हा एक्सपिरियन्स कसा आहे बघूया. हे बघा मी आतमध्ये आलेली आहे क्रूजच्या आतमध्ये. हे गेटच्या आतच एंट्री केली. तर असं इतका सगळं शॉप चालू झाले खाण्याचे. माझी मुलं लगेच आई हे घ्यायचं, आई ते घ्यायचं. आणि मोस्टली इंडियन लोक पण दिसत आहेत भरपूर क्रूजर फिरायला आलेले माझ्यासारखेच. बघूयात अजून भरपूर क्रूज एक्सप्लोअर करायची मला. क्रूज निघाली आता. कसली सुंदर दिसतंय बघा. क्रूजचा बाहेरून व्ह्यू बघा कसला सुंदर दिसतोय. हे बघा त्यांचं चालू आई आई आई. हे बघ आदू इकडे बघ. बॉय म्हणतात त्याला. बॉय म्हणतात म्हणून त्याला. ते ना शिफ्टाच्या आयलंडच्या जास्त जवळ जाऊ नये म्हणून इंडिकेटर असतं. भारी वाटतंय क्रूजवर आल्यावर. माझ्या हात बघा कसे लाल लाल झाले आणि मी एकदम थंड पडली. पण आता जरा ऊन लागतं त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय.
मागे हेलसिंकीचं पोर्ट आहे, तर आम्ही हेलसिंकीवरून निघालोय स्वीडनला, स्टॉकहोमला. तर हा बाल्टिक समुद्र आहे, तुम्ही जो बघताय ना हा बाल्टिक समुद्र आहे. टोटल आमचा 17 तासांचा प्रवास आहे. दुपारचे 5 वाजता इव्हिनिंगचा आम्ही निघालोय, तर आम्ही उद्या सकाळी पोहोचू. क्रूजमध्ये ॲक्च्युली 7व्या फ्लोअरला आहे आता मी, आणि आम्हाला जी रूम मिळाली तर ते सेकंड बेसमेंटमध्ये असतं. ते सगळ्या रूम्स ज्या आहेत त्या तिथेच आहेत. तर आता 7th फ्लोअरवर तुम्हाला दाखवते मी. मागे तुम्हाला गेमिंग झोन दिसत असेल, तर लहान मुलांसाठी भरपूर म्हणेल तेवढे गेमिंग झोन आहेत. मुलं काय सुरू, हा गेम खेळायचा, तो गेम खेळायचा, तो गेम खेळायचा. बघा भरपूर गेम्स आहे खेळण्यासाठी. इकडे लिफ्ट पण आहेत वरती खाली जाण्यासाठी. आणि इकडे बघा इथं मस्त असे शॉप्स आहे जिथे असे सॉफ्ट टॉईज वगैरे घेऊ शकतो आपण. इकडे कॉफीचे असे वेंडिंग मशीन वगैरे पण आहेत. बॅग्स वगैरे बघा किती छान आहेत. मुलींचे जनरली हॅट्स किंवा असं मुलींच्या वस्तू ना खूप छान छान आहेत. ह्या अशा बॅग्स आहेत मोबाईल वगैरे ठेवायला. इन्फॉर्मेशन काउंटर, तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर तुम्ही इथे विचारू शकता. आणि इथे ज्या आपण बॅग्स साध्या जरी बॅग असल्या त्यांची क्वालिटी खूप मस्त आहे. ते ह्या किती युरोच्या आहेत हे बघा. ही आहे 14 युरोला. छान आहे बघा ही पण. 1 युरोची किंमत आहे 90 रुपये. तर तुम्ही ते कॅल्क्युलेट करून बघू शकता किती होतं. तर मी तुम्हाला सांगते किती युरो वगैरे किंमत आहे इथल्या वस्तूंच्या. हे बघा इथे लहान मुलांचे वगैरे कपडे वगैरे छान मस्त 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 आहे. मग हळूहळू खाली घ्या. हे जे नाव दिसते तुम्हाला मोमीन, जसं अमेरिकेमध्ये मिकी माऊस फेमस आहे, तर इथे फिनलंडमध्ये 60 वर्षांपूर्वी एक कॉमिक आलं होतं मोमीन नावाचं. तर ते खूप फेमस झालं होतं. नंतर त्याच्यावर मूवीज पण आल्या. आणि आता इथे ना त्याचे गिफ्ट आर्टिकल्स बरेचसे मिळतात, म्हणजे असे कप ज्याच्यावर प्रिंट असते, किंवा इकडे हॅट्स वगैरे आहेत, काही बॅग्स आहेत, आणि आतमध्ये भरपूर सॉफ्ट टॉईज वगैरे आहेत. तर लोक त्याची एक आठवण म्हणून की आम्ही हेलसिंकीला आलो होतो किंवा फिनलंडला आलो होतो म्हणून लोक ते एक मेमरी म्हणून घेतात. खूप सारा खाऊ देणार आहे, अजून खा. हा लिफ्ट गेली वरती. डायनासोर मारण्याचा जुरासिक पार्कचा गेम घेतलाय आदवैनी खेळायला. किती खुश आहे बघा. मगाशी मी जे गेमिंग झोनचं दाखवलं ना, तर तिथे प्रत्येक गेमचे ना वेगवेगळे चार्जेस ते आपल्याला पे करावे लागतात, आणि ते कार्ड सिस्टीमनेच आहे. तर त्याचे चार्जेस नाही का असे 2 युरो, 2.5 युरो, 3 युरो, 4 युरो अशा रेंजमध्ये. तर प्रत्येक गेमला 1.5-2 मिनिटांचं आहे
तशा खूप गेमिंग झोन आहे आणि त्याच्यात काही एज ग्रुपनुसार आहे, म्हणजे स्मॉल एजच्या मुलांसाठी मुलींसाठी वेगळे, मोठ्या 18+ वेगळे आहेत. 18+चा झोन पण वेगळा आहे बसायला, मग तिथे मोठे लोक बसतात आणि खेळतात. तर मुलांची जाम मज्जा होते नाही का. माझा मुलगा लगेच गेम खेळायला एक सुरुवात केली. जवळजवळ 20 हिरोचे गेम खेळून झाले वेगवेगळे, सगळे एक्सप्लोअर केले, तरी अजून खेळायचंच असतं. हा गेम खेळ झाला, दुसरा खेळायचा, तिसरा खेळायचा. पण गेमचं काय, गेमच असतात, थोडा वेळ खेळूनच बरं असतं. थोडा वेळ झोप आता. हे बघा असे काही सीट आउट एरिया आहेत जिथे तुम्ही असं छान बसू शकता. इथे मी बसली आता मुलीला घेऊन जायला. असे काही लोक आले फिरायला मस्त. आता क्रूज चालू झाली आहे, फिरती आहे. ऑलमोस्ट 1.5-2 तास झाले क्रूज चालू होऊन. तर असं नाही का खूप हालते वगैरे असं काही फील नाही, ते छान वाटते. बाहेरचा व्ह्यू पण मस्त वाटतोय, समुद्र दिसतोय, पण हवा फार सुटलेली आहे, खूप थंड हवा आहे. तर जास्त वेळ बाहेर उभं नाही राहत आहेत, कारण हात पाय एकदम असे लाल लाल होतात आणि खूप गाठून जातात. तर एक्सपिरियन्स छान आहे क्रूजचा. बघूयात अजून काय काय एक्सप्लोअर करता येईल. इंटेरियर आणि लाइटिंग बघा, सीलिंग किती सुंदर आहे. शॉपिंगचे बरेचसे शॉप्स मी बघितले, खूप एक्सपेन्सिव्ह नाही आहे, ठीकठाक रेट आहे. म्हणजे तरी पण म्हणजे छोटे छोटे जे टॉईज आहेत, सॉफ्ट टॉईज वगैरे आहेत, लहान मुलांचे काही पर्स आहेत, ड्रेसेस आहेत. तर म्हणजे असं 5 युरो 6 युरोपासून पुढे व्हॅरी होतं. छान बसू शकतो आपण मस्त. वाव, किड्स प्ले एरिया. लहान मुलं खेळतात बघा मस्त. संध्याकाळी इथे मे बी शो असेल एखादा, नक्की बघायला मिळेल. Hienosti pompista, antakaa itselleni isot aplodit, Jette Fiedholtalalla. Mitäs meillä Harri seuraavaksi? Ja nyt Kyykkyyn. Ja nyt on oikein. Hienoa, isot aplodit, stora applåder Nancy Jettotiin. Pysytkö Harri ihan mukana tässä lopussa enää? Näytti vähän vaikealta. Jos olitte svårt ut i slutet, det blev så snabbt. Muistatko sä, mikäs meillä olisi seuraavaksi sitten? Mä en oo खाली बस. Tanssileikku. नाही. हा माझा बोर्डिंग पास आहे जो मला क्रूजवर मिळालाय. ठीक आहे, तर हेच स्मार्ट कार्ड आहे जे मिळालेली केबिन आहे तर ते ओपन करण्यासाठी वापरायचं. मी दाखवते कसं वापरायचं. हे असं इन्सर्ट करायचं, हे ओपन झालं. तर आतमध्ये आल्यानंतर इथे डबल बेड्स आहेत. हा एक सिंगल आहे असे, म्हणजे आपण म्हणतो ना वरती आणि खाली असं. इथे पण आहे आणि इथे पण आहे, म्हणजे 4 बेड्स आहेत. आणि इथे छान असे हँगर अडकवणे आहेत, कपडे तुमचे जॅकेट्स वगैरे अडकवण्यासाठी. नंतर इथे छोटासा टेबल दिलाय. आणि आता आम्ही दोघे, माझे मिस्टर, मी आणि माझा मोठा मुलगा आणि छोटा बेबी पण आहे. तर आम्ही ते मेन्शन नव्हतं केलं, पण ते तिकीट आम्ही बुक केलं त्याच्या ह्याच्यात मे बी त्याच्यामुळे बेबीसाठी पण असं झोपायचं दिलेलं आहे त्यांनी. बेबीला पण ह्याच्यात झोपू शकतो. इकडे पण 2 बेड आहेत असे सिंगल. आणि ह्याच्यामध्ये पांघरण्यासाठी उशी वगैरे सर्व दिलेलं आहे इथे पण. आणि हे वरचं पण दाखवतो तुम्हाला. हे बघा असं छान आहे. ह्याच्यात टॉवेल पण आहे प्रत्येकासाठी वेगळा. आणि हे वरती चढण्यासाठी
डोअरच्या मागे इथे हे पण दिलेलं आहे, लॅडर पण दिलेली, इथे मिरर आहे आणि इकडे टॉयलेट बाथरूम आहे कंबाईन. इकडे टॉयलेट बाथरूम असं दिलेलं आहे, छोटस बेसिन, नॅपकिन्स आहेत आणि छोटस शॉवर साठी जागा दिलेली आहे, टॉयलेट पण आहे. छान आहे बघा छोटस. 6th फ्लोअरवर आहे ना मार्केट आहे, सुपर मार्केट. तर इथे असं ब्युटी प्रोडक्ट्स आहेत भरपूर सगळे. नंतर सेंट, ड्यू, खूप मस्त मस्त. आणि हे ॲक्च्युली टॅक्स फ्री आहे, म्हणजे खूप महाग नसणारी, बाहेर ज्या रेटला मिळतात त्याच्यापेक्षा पण कमी रेटला. खूप जास्त प्रोडक्ट आहे ॲक्च्युली. हे सगळे वेगवेगळ्या ब्रँडचे. इकडे ज्वेलरीमध्ये आहे बघा भरपूर. वाव, ज्वेलरीमध्ये खूप मस्त मस्त आहेत. इकडे मेकअप प्रोडक्ट आहे. डिओर ब्रँडचे पण आहेत बघा. डिओर ब्रँडचे खूप चांगले असतात ॲक्च्युली. इथे जे पण ब्रँड आहेत ना सगळे इंटरनॅशनल ब्रँड आहेत आणि त्यांची क्वालिटी चांगलीच असते म्हणा, त्यात काही वादच नाही. पण त्यांची इथे टॅक्स फ्री जरी असले तरी त्यांची मूळ किंमत पण म्हणजे बऱ्यापैकी महागच असतात. तरी पण हौशी लोक घेतात, भरपूर खरेदी करतात. थांब, तर ओढू नको. अरे मी व्हिडिओ करते, थांब ना, ओढू नको ना. हे बघा, हे लॉलीपॉप्स आहे, किती मोठी बापरे. इथे तर पूर्ण चॉकलेट सेक्शनच आहे, चॉकलेट, कॅडबरीज, मज्जाच मज्जा. वाव, सगळे कॅन्डीज आहेत. इकडे ज्यूस पण आहे.
स्टॉकहोमला पोहोचते आता क्रूजने. हे बघा आता मागे तुम्हाला किनारा दिसेल. हे बघा क्रूजच्या टॉप पार्टवर आली मी, 12th फ्लोअरला. बघा मागचा व्ह्यू किती सुंदर दिसतोय बघा. छान आहे ना. खूप हवा सुटली आहे थंड थंड. घरं किती सुंदर आहेत बघा. घरांची रचना किती सुंदर आहे. पाणी किती नितळ असं छान पाणी आहे. बघायला किती सुंदर वाटतंय. आता हा जो आहे ना तो स्टॉकहोमचा किनाराच आहे. क्रूजच्या बघा वरच्या टॉप मोस्ट पार्ट वरून कसं दिसतं हे व्ह्यू. क्रूज बघा अशी दिसते आतमधून. विंडोज आहे इथे, रूम्स पण आहेत आतमध्ये. मागे आता ना स्वीडनच्या किनाऱ्याला लागली आहे क्रूज. तर इथे जनरली 2 टर्म्स वापरतात, नॉर्डिक कंट्रीज आणि स्कॅन्डिनेव्हिया. तर स्कॅन्डिनेव्हियामध्ये येतं डेन्मार्क, नॉर्वे आणि स्वीडन. आणि जेव्हा आपण नॉर्डिक कंट्रीज म्हणतो तर ह्याच कंट्रीमध्ये अजून फिनलंड आणि आइसलंड ॲड केलं जातं. तर या बाल्टिक समुद्राच्या ना उत्तरेला येतात ही कंट्रीज. रुपा पोर्टवरून मेट्रोपर्यंत जाण्यासाठी हा स्काय वॉक बनवलेला आहे. तर जवळजवळ 2 किलोमीटरचा आहे. तुम्ही बघू शकता भरपूर लांब आहे. आणि आपली गैरसोय होऊ नये म्हणून आणि बससाठी खाली लगेच म्हणजे बाहेर आल्याला पोर्टच्या लगेच बसची फॅसिलिटी होती तिथे. ज्यांना बसने जायचं ते बसने जाऊ शकतात. बाकीच्या मेट्रोने जाणाऱ्या लोकांसाठी हा स्काय वॉक आहे बघा. भरपूर मोठा आहे. वेलकम टू स्टॉकहोम. स्वीडनमध्येही लहान मुलांना म्हणजे 7 वर्षाच्या खालच्या मुलांना तिकीट फ्री आहे. मग ते बस असो किंवा मेट्रो असो. आणि जर आई प्रॅम सोबत असेल तर आईलाही तिकीट नाही आहे. आणि मेट्रोचे किंवा जे बसचे तिकीट आहे ते साधारणतः 3 ते 4 युरोचे वगैरेच असतात. जास्त महाग नाही आहेत. पण तरीही आई आणि मुलांसाठी ते फ्री आहेत. किती छान. Yes, move. Finally, and then go. Alcohol and.
Apartment bedroom is one normally is 70. Above 70 you have to accept. By the way, here in the German, we are speaking the German history. A lot of sympathy for Finnish people, and in Second World War, there was a lot of Swiss volunteers that went to Finland to fight because Finland had 3 wars in Second World War: 2 against Soviet Union and 1 against Nazi Germany. So अबू बाबांकडे बघ. काय मिळते अजून एक काहीतरी चटणी दिली मला असं वाटतं, टोमॅटो चटणी. आणि अजून एक डोसा ऑर्डर केलाय तो पण येईल. सुरू झालं, खूप भूक लागली मला. झालं आता स्टॉकहोम फिरून. हे बघा मागे शिप दिसते माझी. आता परत निघालोय हेलसिंकीसाठी. तर हा परत आम्ही उद्या सकाळी पोहोचणार 10 वाजता वगैरे. हे बघा ह्या कार्स चालल्यात शिपमध्ये, सगळ्या ब्रँड न्यू कार्स आहेत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता लाईफ बोट आहेत. इन केस ऑफ एनी इमर्जन्सी लोकांना किंवा पॅसेंजरला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्यांचा वापर होतो. या साईडला आहे, पलीकडच्या साईडला पण आहे आणि इकडे मागे पण आहे. या मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे कॅन जे दिसत आहेत ना, तर ते इन्फ्लेटेबल बोट्स आहेत या. तर ह्याच्यामध्ये कॅनिस्टर असतं आतमध्ये. हे बघ, ह्याच्यामध्ये कॅनिस्टर असतं. तर ह्या आपण लाईफ बोट म्हणून वापरल्या जातात इन केस ऑफ इमर्जन्सी. तर हे सर्व बघून तुम्हाला पण टायटॅनिकची आठवण आलीच असेल.
क्रूजवर आम्ही ट्रिप करत होतो स्टॉकहोम ते हेलसिंकी रिटर्नची, तर ती आता कंप्लीट झाली आमची. तुम्ही मागे बघू शकता, हे हेलसिंकीचं पोर्ट आहे आणि ही जी दिसते ना क्रूज, तर ह्या क्रूजने आम्ही गेलो होतो आणि छान झाली ट्रिप. ट्रिपला किती खर्च आला, तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते आधी कमेंटमध्ये मला कळवा. किती ट्रिपला खर्च आला तुम्हाला हे जर जाणून घ्यायचं असेल, आणि पूर्ण प्रवासात पण किती खर्च आला, म्हणजे क्रूजच्या बुकिंगपासून किंवा बाकीचे एक्सपेन्सेस, परत तिथं फिरण्याचा, तर ते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहा. मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. थँक्यू. स्टॉकहोमच्या स्ट्रीटवर आहे बघा, किती सुंदर आहेत घरं इकडचे. छोटे छोटे कॅफे शॉपे आहेत. त्याच्यावर टॅक्स ठेवले होते, जितक्या जास्त विंडो तितका जास्त टॅक्स.